वा वा वा, काही असलं तरी मानलं सरोज, मानलं तुला. काय गेम प्लॅन केलास ग? प्लीज, अगं लोक बघतायत. आय डोंट केअर. आणि तू तर मध्ये बोलूच नकोस ऋषी. साधना, तू तू माझ्या घरात आलीस, माझा विश्वास जिंकलास, स्वतःची खोटी ओळख सांगितलीस. आता मला सगळं सगळं कळतंय. आता मला कळतंय ही कमळी आली की तुझा आनंद इतका का ओसंडून व्हायचा. अचानक का इतकी आनंदी दिसायचीस. तिच्यासाठी लगेच गोडधोड खायला करायचीस. नाही मॅडम, तुमचा काहीतरी गैरसमज. गैरसमज? माझा गैरसमज होतोय साधना. तुम्हाला अजूनही मूर्ख समजतेस का? काय गेम प्लॅन होता का तुमचा? एक मुलगी बनून अन्नपूर्णा ताईंकडे राहिली, आई माझ्या घरात, दोघी घरात शिरल्या. काय हा काय योगायोग म्हणायचा? मॅडम, हो, मी तुमच्या घरात राहतो हे कमळीला माहिती मी नव्हतो. भास्कर, आता खोटं बोलू नकोस. हा, प्रत्येक गोष्टीची ना एक लिमिट असते. तुम्ही दोघींनी ती लिमिट पार केली आहे. हा सगळा प्लॅन बनवायला किती दिवस लागले ग तुम्हाला? वर्ष, 2 वर्ष, 10 वर्ष? आणि काय काय ध्येय होतं तुमचं? कसं लवकरात लवकर कमळीला इनामदारांच्या घरची सून करायची, करेक्ट? नाही, हे खोटं आहे. हो, मग खरं काय सांग ना. मॅडम, ना मी कुणाला फसवलं ना माझ्या आईनं कुणाला फसवलंय. बास झालं, खूप झालं तुझं हे भाबडेपणाचं नाटक. तू ना मला खरोखरी आधी खूप साधी, सरळ, स्वाभिमानी मुलगी वाटायचीस. पण तुझी आणि ऋषीची एंगेजमेंट जेव्हा तुटली त्याच्यानंतर तुझा खरा चेहरा माझ्या समोर आला. पण एक गोष्ट सांगू, तू तुझ्या आईपेक्षा 2 पावलं पुढे आहेस. आई, तू आत्ता खूप चुकीचा विचार करतेस. ऋषी, मी चुकीचा विचार करते? ऋषी, आयुष्यात पहिल्यांदा तू माझ्याशी असा वागलायस. गेले अनेक दिवस मी तुला फोन करते, तू माझ्या फोनचा रिप्लाय सुद्धा देत नाहीयेस. माझ्याशी खोटं बोलून तू इथे आलायस. आणि इतके दिवस काय सांगत होतास? ही फक्त माझी एक मैत्रीण आहे आई. असा विश्वासघात केलास तू माझा. आणि चुकीची मी वाटते तुला. इथे इथे गावात आलास, ही शेतीची कामं करतोयस, गोठ्यात झोपतोस. आणि हे सगळं कुणासाठी? हिच्यासाठी. काय ग, काय जादू केलीस माझ्या मुलावर? मॅडम, मी त्यासनी काय बी सांगायला गेलो नव्हतो. आणि काम करायला मी सांगितलेलं नाही त्यासनी. बरोबर आहे, बरोबर आहे. तू कधीच कुणाला काही सांगितलेलं नसतं. ऋषी हे सगळं स्वतःच करतोय ना. स्वतःच तुझ्या मागे मागे फिरतोय. मुंबई सोडून इथे गावात आला, शेतात काम करतोय, गोठ्यात झोपतोय. तू काहीच केलेलं नाहीयेस. आई हो, मी स्वतःहूनच करतोय, तिची काही चूक नाहीये यात. प्रेमात अंधळा झालायस तू ऋषी. म्हणून तुला ना यात
माझी चूक दिसते. आणि या दोघी तुला बरोबर वाटतायत. लेट मी टेल यू ऋषी, ही मुलगी तुझ्या लायकीची नाहीये. मॅडम कमळ कमळ काय कमळीला बोलते तर वाईट वाटतंय ना? मलाही वाईट वाटतंय. साधना, माझ्या घरी आलीस तेव्हा जरी सांगितलं असतंस ना की माझं नाव सरोज आहे आणि कमळी माझी मुलगी आहे, तरी सुद्धा तुमचा खरेपणा वाटला असता. मी खरं सांगतो, मी मुद्दाम नाही केलो. माझी मजबुरी होती. मी खरं सांगू शकत नव्हतो. मजबुरी होती का प्लॅन होता? आणि माझं काय चुकलं सांग ना? दिवस रात्र माझ्या घरात राहिलीस, माझ्या घरचं मीठ खाल्लंस आणि काय केलंस? माझ्याच मुलावर डल्ला टाकलास. साधना, तुला साधना ताई म्हणून हाक मारत होते मी. माझी मुलं तुला मावशी म्हणत होती. केसांनी गळा कापलास माझा. आणि एक सांगू, हे सगळं करताना तुलाच लाज वाटली नाही तर तुझ्या या मुलीला तरी कशी लाज वाटेल? मॅडम बास झालं. माझ्या आईबद्दल मी एक शब्द बी ऐकून घेणार नाही आता. तुम्हाला माझा राग आहे ना, तो माझ्यावर काढा. माझ्या आईबद्दल आता काही बी बोलायचं नाही तुम्ही. हे तू बोलतेस? तुमच्यासारख्या मुली आणि बायका कशा असतात हे मला चांगलंच माहिती आहे. आमच्यासारखं म्हणजे मॅडम, कमळी चांगल्याच घरची मुलगी आहे. हो, कमळी चांगल्या घरची मुलगी आहे. बर, ठीक आहे. तसंही साधना, तू कायम हे मंगळसूत्र कुंकू लावून फिरत असतेस, पण मला आठवत नाही ग तू मला कधी तुझ्या नवऱ्याबद्दल सांगितलेलं. काय ग कमळी? काय नाव आहे तुझ्या वडिलांचं? आई पास झाला, आता अति होत आहे. का का बस झालं? नाही नाही, आज मला कळलंच पाहिजे ऋषी. आणि तसे काय चुकीचं विचारलं मी यांना एवढंच विचारते ना, हिच्या वडिलांचं नाव काय आहे? तसंही आपल्यामध्ये रीत आहे, प्रत्येक मुलगा मुलगी आपल्या वडिलांचंच नाव लावतो. त्यात वेगळं काय विचारते मी तिला?